अभी मजा आएगा ना भिड़ो। You have to have something that sticks. You have to have something that's monumental when you walk on. Mix. Once more! Once more! Once more! Something that sticks. You have to have something that's monumental when you walk out on stage. Has to be monumental. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सार्थक स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो काही आहे तो आपण इंस्टाग्रामवरती ट्रेंडला जे सॉन्ग चालू आहे त्यावरती आपण घेऊन आलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्ही बघितलाच असेल, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा. मित्रांनो, त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही आतापर्यंत जॉईन नसेल केले तर फटाफट जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या. त्यावरती आपण अगदी फ्रीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो, जरा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला इथं VPN कनेक्ट करून घ्यायचे आहे. VPN कनेक्ट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला CapCut ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे. यानंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथून फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे, ज्या फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे. तर तो फोटो इथून ॲड केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं ॲक्सेप्ट रेशो म्हणून ऑप्शन मिळून जाईल. तर इथं ॲक्सेप्ट रेशोवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला 9.16 इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला व्यवस्थितपणे इथं झूम करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे इथं सेट करून घ्या. यानंतर सिम्पली तुम्हाला इथं ओव्हरली म्हणून ऑप्शन मिळून जाईल. तर ओव्हरली त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, ॲड ओव्हरली करायचं आहे आणि मी तुम्हाला बिटवा व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्हाला इथून ॲड करायचा आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्ही ॲड करून घ्या. यानंतर याला थोडंसं झूम करून घ्यायचं आहे. यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आणि फोटोला व्यवस्थितपणे व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला घेऊन जायचं आहे. तर यानंतर फोटो व्यवस्थितपणे इथं ॲड झालेला आहे. यानंतर तुम्हाला इथं बीट लावायचं आहे. तर बीट लावण्याकरता तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थितपणे इथं बघावा लागेल. तर व्हिडिओ इथं व्यवस्थितपणे बघून घ्या. यानंतर तुम्हाला इथं फोटोला इथं बीट लावायचे आहे. तर बघू शकता मित्रांनो, इथं बीट चेंज होत आहे. तर इथं आपल्याला फोटोला स्प्लिट करायचे आहे. तर फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला इथं स्प्लिट करून घ्यायचे आहे. तर अशाच प्रकारे इथं दुसऱ्या नंबर तरी जायचं आहे आपल्याला आणि इथं पण फोटोला आपण इथं स्प्लिट करून घेऊया. तर अशा प्रकारे इथं पण स्प्लिट करून घ्या. तर मित्रांनो, इथं स्प्लिट झाल्यानंतर पुढे पण तुम्हाला अशाच प्रकारे सर्व बीट इथं तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे. तर सर्व बीट इथं ॲड झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि तुम्हाला इथं ॲनिमेशन लावायचे आहे. तर ॲनिमेशन लावल्याकरता सिम्पली तुम्हाला 2 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला स्विंग बॉटम हा इफेक्ट दिसून येईल. तर हा इफेक्ट तुम्हाला इथं लावायचा आहे. याची स्पीड तुम्हाला 1 सेकंद करून इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर हा इफेक्ट जो आहे मित्रांनो, तो आपल्याला 2 नंबरच्या फोटोपासून तर 8 नंबरच्या फोटोपर्यंत हा सेम इफेक्टला आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा आहे. हा इफेक्ट ॲड केल्यानंतर मित्रांनो, हा जो बीट व्हिडिओ दिलेला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ओपॅसिटीवरती क्लिक करायचं आहे आणि ओपॅसिटी याची 0 करून घ्यायची आहे. याच्यानंतर तुम्हाला जो 9 नंबरचा फोटो दिलेला आहे तो तुम्हाला इथं सोडून द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 10 नंबरचा जो फोटो आहे त्यावरती जायचं आहे आणि तुम्हाला इथं ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला झूम टू हा इफेक्ट दिसून येईल. तर हा इफेक्ट तुम्हाला इथं अप्लाय करायचा आहे. यानंतर तुम्हाला 11 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे. इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला झूम आउट हा इफेक्ट दिसून येईल. तर हा इफेक्ट तुम्हाला इथं अप्लाय करायचा आहे. यानंतर सिम्पली तुम्हाला 12 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे आणि तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट पेंडुलम 1 हा इफेक्ट इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. यानंतर 13 नंबरच्या फोटोवरती जाऊन तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्हाला डिस्टॉर्ट लेफ्ट हा इफेक्ट इथं अप्लाय करायचा आहे. यानंतर 14 नंबरचा जो फोटो आहे त्यावरती जायचं आहे आणि इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथं रॉकवर ओरिजेंटल हा इफेक्ट तुम्हाला इथं अप्लाय करायचा आहे. तर यानंतर तुम्हाला डायरेक्ट 17 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे. तर आपल्याला जे 15-16 दिलेले आहेत ते तुम्हाला सोडून द्यायचे. 17 नंबरच्या फोटोवरती जायत आणि इथंच तुम्हाला इन कॅटेगरीमध्ये शेक 3 हा इफेक्ट दिसून येईल. तर हा इफेक्ट तुम्हाला इथं अप्लाय करायचा आहे. यानंतर सिम्पली तुम्हाला पुढच्या फोटोवरती जाऊन तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. यानंतर तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा इफेक्ट दिसून येईल. तर हा इफेक्ट इथं अप्लाय करायचा आहे. यानंतर 19 नंबरच्या याचे जायचं आहे तुम्हाला इन कॅटेगरीमध्ये शेक 3 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. यानंतर 20 याच्यावर जायचं आहे आणि तुम्हाला कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करून स्ट्रेच डिस्टॉर्ट हा इफेक्ट इथं अप्लाय करायचा आहे.
यानंतर पुढच्या फोटोवरती जाऊन तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आणि इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला शेक 3 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. यानंतर आखरीचा जो फोटो आहे त्यावरती जायचं आहे आणि कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्हाला इथे स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा इथं अप्लाय करायचा आहे. तर यानंतर तुम्हाला सिम्पली इथं इफेक्ट लावायचे आहेत. तर इफेक्ट लावण्याकरता सिम्पली तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन तुम्हाला इथं इफेक्ट म्हणून ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि जे सुरुवातीला तुम्हाला डायमंड झूम हा इफेक्ट तुम्हाला इथं अप्लाय करायचा आहे. तर हा इफेक्ट आपल्याला फोटो 1 ते 4 पर्यंत आपल्याला अप्लाय घेऊन घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थितपणे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर यानंतर सिम्पली डायरेक्ट आपल्याला 9 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला स्प्लिट फ्लिकर हा इफेक्ट दिसून येईल. तर हा इफेक्ट तुम्हाला इथं अप्लाय करायचा आहे. तर हा इफेक्ट आपल्याला इथं व्यवस्थितपणे ॲड करण्या अगोदर आपण याला व्यवस्थितपणे ॲडजस्ट करायचं आहे. याची स्पीड आपण 15 ठेवून देऊया आणि याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर यानंतर हा व्यवस्थितपणे इथं ॲड झाल्यानंतर तुम्हाला 15 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे. 15 नंबरच्या फोटोवरती जाऊन तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला ब्लॅक फ्लॅश हा इफेक्ट तुम्हाला इथं लावायचा आहे. तर हा इफेक्ट आपण इथं शोधून घेऊया. तर ब्लॅक फ्लॅश हा दिसून आलेला आहे. तर हा इफेक्ट आपल्याला इथं अप्लाय करायचा आहे. तर हा इफेक्ट इथं अप्लाय झाल्यानंतर याची स्पीड पण आपल्याला व्यवस्थितपणे इथं 15 करून घेऊया. यानंतर व्यवस्थितपणे याला पण इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. व्यवस्थितपणे ॲडजस्ट झाल्यानंतर 16 नंबरचा जो फोटो आहे त्यावरती जायचं आहे आणि तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं गोष्ट हा इफेक्ट दिसून येईल. तर हा इफेक्ट तुम्हाला इथं अप्लाय करायचा आहे. तर हा इफेक्ट इथं ॲड झाल्यानंतर सिम्पली याला पण व्यवस्थितपणे इथं ॲडजस्ट करून घ्या. हा पण ॲडजस्ट झाल्यानंतर तुम्हाला 17 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे आणि तुम्हाला इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करून इलेक्ट्रिक शॉक हा इफेक्ट दिसून येईल. तर हा इफेक्ट तुम्हाला इथं अप्लाय करायचा आहे. यानंतर हा इफेक्ट ॲड झाल्यानंतर याला पण व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्या. नंतर जो 18 नंबरचा फोटो आहे आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि 19 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे आणि तुम्हाला इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला हा इफेक्ट दिसून येईल. तर हा इफेक्ट तुम्हाला इथं अप्लाय करायचा आहे. तर हा इफेक्ट इथं अप्लाय करण्यावर त्याचा अमाऊंट जे आहे ते तुम्हाला इथं 13 करून घ्यायचे आहे आणि याला व्यवस्थितपणे इथं ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. यानंतर जो 20 नंबरचा फोटो आहे तुम्हाला इथे सोडून द्यायचा आहे आणि 21 नंबरच्या फोटोवरती जाऊन तुम्हाला बॉडी इफेक्टवरती जाऊन तुम्हाला इथं रोटेशन स्विंग हा इफेक्ट तुम्हाला इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. तर यानंतर तुम्हाला मी एक PNG दिला आहे. तो PNG ॲड करण्याकरता सिम्पली तुम्हाला ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे, ॲड ओव्हरले करायचं आहे आणि तुम्हाला हा PNG तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. PNG ॲड केल्यानंतर याला व्यवस्थितपणे इथं सेट करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबची व्यवस्थितपणे ठेवू शकता. यानंतर याला व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला याची लेंथ वाढवून घ्यायची आहे. व्हिडिओची एंडपर्यंत लेंथ वाढवल्यानंतर सिम्पली तुम्हाला जो 16 नंबरचा फोटो दिलेला आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला इथं स्टाईल लावायची आहे. तर स्टाईल लावण्याकरता स्टाईलवरती क्लिक करा आणि तुम्हाला तर कॅमेरा शेक हा इफेक्ट तुम्हाला इथं दिसून येईल. तर हा इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला व्हिडिओ एडिट झालेला आहे.